नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। उद्याचा दिवस ज्ञानाराधाच्या संदर्भातून खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। कारण सुरेश कुटे यांनी उच्च न्यायालय, खंडपीठ संभाजीनगर, औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्यावर पूर्वी ज्या 62 FIR दाखल झालेल्या आहेत त्याचं क्लबिंग म्हणजे त्याचं एकत्रीकरण करून एक ठिकाणीच त्याचं खटले चालवण्याची मागणी या स्वरूपात केली होती। आणि या संदर्भात मागच्या 8 तारखेला एक तारीख या संदर्भात झाली आणि त्या तारखेच्या नंतर त्या पुढील तारीख म्हणून 15 तारीख म्हणजे 15/4 म्हणजे उद्याची तारीख, या तारखेच्या संदर्भातून या सगळ्या गोष्टींचा निर्णय आणि सगळ्या गोष्टींची जी चौकशी आहे त्या पद्धतीचा विषय हायकोर्टाने सगळ्यांना नोटीस पाठवून त्या 62 एकूण ज्यांनी FIR दाखल केले आणि ते 62 FIR वाल्यांकडून त्यांचं म्हणणं मागवलं आहे। पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचं सुरेश कुटेंचा हा अट्टहास की याचा क्लबिंग करा, हा येणे ठेवीदारांसाठी केलेली प्रतारणाच समजावी। कारण की ठेवीदारांची प्रतारणा ह्यासाठी म्हणावं की ज्या पद्धतीने ठेवीदारांची अवस्था आज बिकट आणि हलाख्याची चालू असताना म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या हालापेष्टा या ठेवीदारांनी भोगायच्या। सुरेश कुटेंनी ठेवीदारांचा पैसा वापरायचा, सुरेश कुटेंनी ठेवीदारांना पाहिजे त्या पद्धतीनं फिरवायचं आणि नंतर न्यायालयासमोर आपली याचिका दाखल करून मागणी करायची की हे सगळे गुन्हे जे एक ठिकाणी चलून माझी जी होणारा त्रास आहे तो कमी करावा। वास्तविक स्वरूपात हा नैतिकतेला हे कोणत्याही दृष्टीनं पटलेला हा विषय नाही। आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की ज्या पद्धतीनं मागच्या व्हिडिओमध्येही याचा उल्लेख केला आहे की आता एक 350 कोटीची BG म्हणजे बँक गॅरंटी सुरेश कुटेंचे वकील खऱ्या अर्थानं उद्या सादर करणार आहेत का? जर त्यांनी सादर केली तर ह्याच्यात दुग्धशर्खरा योग असंच मानता येईल। आणि हा खरा ज्ञानाराधाचा जो चाललेला तिढा आहे, जो चाललेला प्रपंच आहे, खऱ्या अर्थानं त्याला कुठं ना कुठं तरी स्वल्पविराम मिळेल। पूर्णविराम म्हणता येणार नाही, स्वल्पविराम मिळेल। कारण की 3750 कोटीचा हा एकूण घोटाळा, त्याच्यात ठेवीदारांच्या माध्यमातून ज्या काही पैशाची हेराफेरी यांनी केली त्याच्यातला हा 10% हा विषय कोर्टासमोर येणार आहे अशी अफवा बाजारपेठेत पेरली गेलेली आहे। परंतु जर उद्या ही सत्यात उतरली आणि खऱ्या अर्थानं हा विषय त्यांच्या वकिलाच्या मार्फत कोर्टासमोर या बँक गॅरंटीला सादर करण्यात आलं तर खऱ्या अर्थानं ठेवीदारांना मिळालेला हा सगळ्यात मोठा दिलासा असेल। या दिलाशामुळं कित्येक जणांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील। तरी जणांचे जे मोडलेले लग्न आहेत, जी राहिलेले व्यवहार आहेत, ज्या पद्धतीचं त्यांनी एक आपल्या स्वतःसाठी एक पुढची भवितव्याची जी पावलं उचललेली आहेत त्याला एक चांगल्या पद्धतीचा एक मार्गस्थ होण्यासाठी ही एक चांगली शिडी म्हणता येईल, शिडी ठेवीदारांना सापडेल। परंतु ते हे होणार आहे का? नक्की होणार आहे का? जर हा भ्रमाचा भोपळा ठरला तर सुरेश कुटे पुन्हा एकदा आपला विश्वास या मार्केटमधून गमावून बसतील। ज्या पद्धतीने त्यांनी सोलापूरमध्ये लोकांना कन्व्हिन्स करून आपल्याकडं कशा पद्धतीने फॉरेन फंड्स जमा झालेले आहेत आणि त्याची कशा पद्धतीने काम चालू आहेत आणि त्यावेळेसही 750 BGंचा उल्लेख सुरेश कुटेंच्या तोंडातून नेहमी होत होता। ह्या 750 पैकी त्यांनी जवळपास 50% BG कंप्लीट झाल्याची हमी लोकांना दिली होती आणि हे 50% पेमेंट लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल अशीही उद्घोषणा केली। त्यानंतर त्यांनी ते पवित्रा बदलला आणि त्याच्यानंतर त्यांनी टोकन वाटण्याचा प्रकार सुरू केला। त्या टोकन वाटण्यात आपली कशी हालापेष्टा झाल्या आणि कशा पद्धतीने आपल्याला लाईनीत रांगेत कडकडत्या उन्हात उभा राहण्याची वेळ या सुरेश कुटेने आणून दिली त्याची प्रचिती खूप सगळ्याच ठेवीदारांना आहे। पण आज ज्या पद्धतीची ह्या 350 कोटी रुपयाची जी BG हे त्यांचे वकील सन्माननीय न्यायालयासमोर मांडणार आहेत अशी जी अफवा किंवा अशी जी बातमी पसरण्यात आलेली आहे ना ती सत्यात उतरावी। कारण की सत्यात उतरल्यानंतर खऱ्या अर्थाने जो हवादिल झालेला ठेवीदार आहे त्या ठेवीदाराला आज तरी कमीत कमी सुटकेचा श्वास
मोकळा श्वास घेता येईल. वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालल्या आहेत ना, त्या चाललेल्या गोष्टींना खऱ्या अर्थानं जबाबदार आहे ती प्रशासन व्यवस्था. प्रशासनाने जर ह्याच विषयाशी काटेकोर पद्धतीनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं जर कार्यक्रम केले असते तर अशा फसव्या लोकांना फसवेगिरी करण्याची संधीच मिळाली नसती. किंवा एनेकेने जरी फसवलं असतं तरी त्या प्रशासनाच्या बडग्याखाली ज्या पद्धतीच्या कारवाया यांच्यावर व्हायला होणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने यांना या कायद्याच्या कचाट्यात धरून या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या, त्याच्यात सगळ्यात मोठा जो भ्रमनिरास करणारा विषय तो आजही अर्चना कुठे या प्रशासनाच्या तावडीत नाही आहेत. प्रत्येक बाबीनं प्रत्येक ठिकाणाहून या संदर्भातल्या अनेक प्रयोग करून बघितले, पण ते गेंड्याची कातडी आहे ना, ती काही रट्ट कातडी सैल होण्याच्या मार्गावर नाही आहे. कारण की काय असं अडलेलं आहे की ज्या अडलेली की अर्चना कुटेंना एवढी मुभा दिली जाते. कारण की वास्तविक परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी समोर येतात ना, त्या सगळ्या गोष्टी या सामाजिक त्यांच्या तत्वावर जर खऱ्या असतील, पण सामाजिक दृष्टिकोनातून आणि ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट म्हणजे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, मीठ. आणि ह्या मिठामुळं अनेक जणांची जी त्रासदी आणि अनेक जणांचा तो तळतळाट आहे ते हे जे रुमर्स पसरवत आहेत किंवा ह्या पद्धतीच्या ज्या कवायती या अप्रत्यक्षपणे या घटनाक्रमाला ज्यांचा पाठिंबा आहे ना, त्यांच्याही कुटुंबाला या गोष्टी लागणार आहेत. कारण की आपले पूर्वज म्हणून गेले, कमाई नसली तरी चालते पण तळतळाटाचा पैसा आमच्याकडं नको. तो तळतळाटाचा पैसा जर एखादा आपलं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल, आपल्याला सध्या सुख आणि ऐश्वर्य जरी देत असेल ना, तर येणाऱ्या काळात खूप मोठा तो स्लो पॉयझन आहे, म्हणजे एक प्रकारचं विष आहे, ज्याने येणे आपल्या कुटुंबालाही त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होणार. त्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टींची प्रत्येकाने आपली ताऊन सुलाखून करायला पाहिजे की बुडत्यांच्या घरावर कधीही हात शेकण्याचे कार्यक्रम करू नयेत, जेणेकेने की आपल्याला त्याचा दोष लागू नये. आणि ह्या दोषामुळंच आज ज्या परिस्थित्या आपल्याकडं संकट ओढावली जातात, त्या संकटात सगळ्यात मोठी बाब म्हणजे हे बुडत्यांची तळतळाट. आणि या बुडत्यांच्या जहाजात खूप जणांनी आपली मजा करून घेतली, या मजेचे आपले फवारे आपल्या अंगावर उडून घेतले. परंतु खऱ्या अर्थानं उद्याच्या तारखेमध्ये उद्या न्यायाधीश, सन्मान्य न्यायाधीश या संदर्भात काय निर्णय घेतील, कारण की या संदर्भात अनेक जणांशी चर्चा केली आणि या चर्चेअंती एकच लक्षात आलं की उद्या ज्या पद्धतीचं सुरेश कुटेंची मागणी आहे की हे सगळे प्रकरण एकत्रीकरण करून एकाच ठिकाणी चालवण्याची, ती बहुधा मान्य होणार नाही. आणि जो 350 कोटीचा जो बीजीचा प्रकार आहे तो खऱ्या अर्थानं उद्या त्यांच्या वकिलांनी मांडून या ठेवीदारांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावा. कसं असतं की ह्या गोष्टीचा जेव्हा एक आढावा घेण्यासाठी मी काही जणांना फोनवर बोललो, तर त्या ठिकाणी खूप जणांच्या तोंडातून निघालं की हे सुरेश कुटे हे काय करतील आणि कसं करतील ह्याची गॅरंटीच नाही आहे. कारण की गॅरंटी या माणसाची देता येते की ज्या माणसाने ज्या गोष्टी सत्यात उतरल्या, पण यांची गॅरंटीच नाही आहे उद्या काय नेमकं होईल. आणि या संदर्भातून जर या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जर उद्या बाजारपेठेत खऱ्या अर्थानं आनंदाच्या बातमीच्या स्वरूपात पसरल्या, तर खरं आम्ही जे काम आजपर्यंत करत आलो, आम्ही ज्या पद्धतीचं आपल्यासाठी एक विषय मीडिया म्हणून एक विषय लावून धरण्याचा प्रयत्न करत आहोत, खऱ्या अर्थानं त्याचा पहिली कामाची पावती आम्हाला उद्या मिळेल अशी आशा धरूया. नमस्कार.